तर पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरमध्ये दल लेक परिसरामध्ये योगाभ्यास करत आहेत। नुकताच पंतप्रधान मोदी यांनी एका कार्यक्रमात बोलताना योग दिनाचं महत्त्व आणि विशेषत्व पटवून दिलेलं आहे आणि त्यानंतर आता स्वतः पंतप्रधान मोदी हे योगाभ्यासामध्ये सहभागी होत आहेत। जम्मू काश्मीरच्या दल लेक परिसरामध्ये मोदी योगा करताना पाहायला मिळतील। योग ही केवळ विद्या नाही तर विज्ञान आहे असं पंतप्रधान मोदी यांनी काही वेळापूर्वीच सांगितलंय। त्याचबरोबर समाजामध्ये सकारात्मक बदलासाठी योग हा उत्तम मार्ग असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। 2014 मध्ये खऱ्या अर्थानं योग दिनाला भारताकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यात आलं। 2014च्या सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला गेला आणि त्यासाठी 21 जून हाच दिवस निवडण्यात आला, कारण 21 जून हा सर्वात मोठा दिवस असतो। 21 जून 2015ला पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला आणि या संपूर्ण जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोठं योगदान आहे। आणि जम्मू काश्मीरमधील ही दृश्य आपण पाहतो आहोत। अतिशय नयनरम्य असं वातावरण आणि या वातावरणामध्ये पंतप्रधान मोदी आता योगाभ्यास करतात। महत्त्वाची बाब म्हणजे यंदाचा योग दिनाची थीम जर आपण पाहिली तर महिला सक्षमीकरणासाठी योग अशी थीम यंदा ठेवण्यात आलेली आहे। दरवर्षी म्हणजे 2015 पासून ते आतापर्यंत दरवर्षी एका थीमच्या माध्यमातून योग दिन साजरा केला जातो, मात्र यंदा महिला सक्षमीकरणासाठी योग अशी थीम देण्यात आली आहे। महिलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकासातील प्रगती साजरी करेल असा विश्वास या थीमच्या माध्यमातून ही थीम निवडताना व्यक्त करण्यात आला आहे। सामने से कंधों के समानांतर लेके आइए, हथेलियों का मुख नीचे की तरफ रहे और श्वास छोड़ते हुए बैठ जाइए और आधी कुर्सी के ऊपर बैठिए जैसे, और धीरे धीरे श्वास लेते हुए ऊपर खड़े हो जाइए। एक और बार इसका अभ्यास करेंगे। धीरे धीरे श्वास लेते हुए नीचे की तरफ और धीरे धीरे श्वास लेते हुए ऊपर की तरफ और दोनों हाथों को नीचे की तरफ और विश्राम कीजिए। यहाँ 4 मिनट का अभ्यास समाप्त हुआ। अब हम योगासनों का अभ्यास शुरू करेंगे। सभी आसनों का अभ्यास एक ही बार करेंगे। पहला आसन ताड़ासन, दोनों पैरों के बीच में 2 इंची का दूरी बना। जम्मू काश्मीरमधील अतिशय नयनरम्य असं हे वातावरण आणि या आल्हाददायक वातावरणामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे योगाभ्यास करतायत। सुरुवातीला प्राणायाम आणि त्यानंतर योगाभ्यासाला आता सुरुवात झालेली आहे।